और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एका शेतकऱ्याच्या जागेवर फेरफार आणि नंतर दुसऱ्या व्यक्तीचं नाव 7/12 वर टाकलं गेलं। ही प्रक्रिया फक्त एका तासात झाल्यानं कल्याणमध्ये खळबळ उडाली आहे। या प्रकरणात भाजपा पदाधिकारी व विकासक प्रेमनाथ म्हात्रे हे लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार असून एवढंच नाही तर या प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल करणार आहेत। मात्र याबाबत कल्याण तहसीलदार विकास गारुडकर यांनी या प्रकरणाची चौकशी करून पुढची माहिती देणार असल्याचं सांगितलंय। कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात भाजपा पदाधिकारी व विकासक प्रेमनाथ म्हात्रे यांनी एक जागा घेतली आहे। ही जागा एका शेतकऱ्याची आहे। मात्र 6 ऑगस्ट रोजी या जागेचे फेरफार बदलण्यात आले। शेतकऱ्यासोबतच त्याच्या एका महिला नातेवाईकाचं नाव फेरफार करून टाकलं गेलं आणि 7/12 वर तिचं देखील नाव टाकलं गेलं। ही सर्व प्रक्रिया फक्त एका तासात झाली आहे। या प्रकरणात प्रेमनाथ म्हात्रे यांनी सांगितलं की जेव्हा मी या संदर्भात कल्याणचे तहसीलदार विकास गारुडकर यांना विचारलं असता त्यांचं म्हणणं होतं माझ्यावर एका मोठ्या राजकीय नेत्याचा दबाव आहे, मी काही करू शकत नाही। त्यामुळे प्रेमनाथ म्हात्रे यांनी तहसील प्रक्रियेवर मोठा प्रश्नच उपस्थित केलाय। कोणत्या नियमाने हे सर्व करण्यात आलं? सर्वसामान्य माणसाला किती त्रास दिला जात असेल? अशीच एखादी प्रक्रिया जेव्हा केली जाते तेव्हा 15 दिवसाचा वेळ दिला जातो, परंतु यामध्ये कोणालाही कोणतीही माहिती दिली गेलेली नाहीये आणि एका तासात सर्व प्रक्रिया राबवण्यात आली। या प्रकरणात प्रेमनाथ म्हात्रे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे, भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची भेट घेऊन हा सर्व प्रकार सांगणार आहेत। सत्ता असताना माझ्यासोबत असा प्रकार होत असेल तर करायचं काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित करून संबंधित तहसीलदारांवर कारवाईची मागणी केली आहे। एवढंच नाही तर या प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल करणार आहेत। खोटे कागदपत्रे तयार करून विकासक आणि शेतकऱ्यांना ब्लॅकमेल करणारी टोळी कल्याणमध्ये सक्रिय असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। हा प्रकार आणखी काही लोकांसोबत घडला असल्याची माहिती देखील प्रेमनाथ म्हात्रे यांनी दिली आहे। नमस्कार, मी प्रेमनाथ कलुराम म्हात्रे, भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्याचे उपाध्यक्ष। ही कल्याण तहसीलदाराचीच एक वस्तुस्थिती आहे। असे खोटे नाटे सांगून कुठल्याचा दबावाचा फोन आला, पैशाचा आमिष दाखवून कुठला असे ब्लॅकमेलरची एक टोली आहे। ती टोली या तहसीलदारावरती आणि यांचा संगमत करून हे लोक शेतकऱ्याला आणि विकासकांना ब्लॅकमेलिंग करतात। मी माझा प्रकार सांगतो। गोदरेज 11 मध्ये मी 2021ला राजाराम सीताराम मिरकुटे, पंडित राजाराम मिरकुटे आणि प्रकाश राजाराम मिरकुटे यांच्याकडनं डेव्हलपमेंटसाठी प्रॉपर्टी घेतली होती। सर्वे नंबर आहे 12/3। ती राजाराम सीतारामाला 1968 सालाला त्यांच्या आजोबाकडनं विल पत्रांनी जागा आलेली आहे। त्याच्या आधारे 2014ला राजाराम सीतारामनी त्याच्या दोन्ही मुलांना ती विल पत्रांनी दिलेली आहे। तहसीलदारांनी 6 ऑगस्ट तारखेला शेतकऱ्यांनी राजाराम सीतारामच्या बहिणीने अर्ज केला त्या 7/12 नावं लावण्यासाठी। असं काय झालं का 1 घंट्यात फेरफार मंजूर, 1 तासात फेरफार मंजूर, 7/12 अंमल। म्हणजे हे कायदा आहे तरी कुठे? हा हे चाललंय तरी काय कल्याण तहसीलदाराचं काम? आजपर्यंत आपण सर्वसाधारण वारस दाखला किंवा वारस फेरफार टाकताना मिनिमम 15 दिवसाची नोटीस, त्या 7/12 असलेली नावांना त्यांची एक नोटीस काढतात तहसीलदारमधून किंवा तलाठी ऑफिस। माझ्या कंपनीचा इतर हक्कामध्ये 50 लाखाचा बोज आहे, मलाही कुठली नोटीस नाही, कुठली सूचना नाही। डायरेक्ट एका तासात फेरफार मंजूर करून ह्या तहसीलदाराने डायरेक्ट त्या 2 व्यक्तींची नावं 7/12 आणली। यावरती आता तुम्ही काय तक्रार काय मागणी? मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आपल्या राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब, भाजपचे आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि आपल्या
ठाणे जिल्ह्याचे नेते कपिल पाटील साहेब तसेच आमचे जिल्हा अध्यक्ष नंदू परब साहेब यांच्याशी मी संवाद साधणार, यांना मी निवेदन देणार आहे का हे कल्याण जिल्ह्यामध्ये चाललं काय, आपल्या एखाद्या शेतकऱ्याला एखाद्या विकासाला हे आत्महत्या करायला लावतील असं कामं करून, आणि याच्या मागे जी टोली आहे ती आणि हे तहसीलदार असे मिळून हे तोडपाण्या करायचं काम चालू आहे. तहसीलदारांना आम्ही विचारणी केली असता तहसीलदारांचं म्हणणं आहे आणि खालच्या लोकांचं का आमच्यावर कुठल्या तरी मोठ्या नेत्याचा प्रेशर आहे, त्यांचा फोन आला म्हणून आम्ही एका तासात, कुठल्याही नेत्याचा जरी फोन आला तरी 1 तासात मंजूर होतो का फेरफार, आणि लगेच 1 तासात सातबारे अंमल. हे तरी देखील अशा प्रकारे होतं. मला मला हेच समजत नाही का सत्ता असताना जर आमच्यासारख्याला असा त्रास होतो तर सर्वसामान्य आणि सामान्य शेतकऱ्याची काय हालत असेल. ह्या प्रकार आहे तहसीलदार आणि त्यांची पूर्ण टीम, आणि ही एक दुसरी एक गँग आहे जे ब्लॅकमेलिंग, त्याच्यात घनश्याम गायकवाड म्हणून असं समजलं का ती व्यक्ती त्या यांच्या पाठीमागे आहे, आणि हे लोक सगळे संबंध करून ही अशी कामं वाजवतात. यांच्या विरोधात आणि माझ्यावर जो अन्याय झालाय, माझ्या सातबाऱ्यावर जो अनलिगल फेरफार मंजूर झालाय, मी त्याच्या विरोधात हायकोर्टात रिट पिटिशन दाखल करणार आहे. एक पत्रक मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना देणार आहे, एक पत्रक बावनकुळे साहेब महसूल मंत्र्यांना देणार आहे, त्याच्यानंतर आमचे प्रदेश अध्यक्ष रविदादा चव्हाण साहेबांना देणार आहे. मला आशा आहे त्या न्यायालयाकडनं मला न्याय मिळेल, आणि मी सर्वात प्रथम मी सर्व या प्रकरणामध्ये तहसीलदारच जबाबदार आहे अशी एक त्या रिट पिटिशन मध्ये मागणी करणार आहे. याबाबत कल्याणचे तहसीलदार विकास गारुडकर यांचं म्हणणं आहे की या संदर्भात मला माहिती नाहीये. आपले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून या सर्व प्रकरणाची चौकशी करून पुढची माहिती देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. मात्रे यांनी आरोप केलाय की 1 तासाचा फेरफार आणि त्यानंतर सातबाऱ्यावर नाम आला आहे एका व्यक्तीच्या, आणि चुकीच्या पद्धतीने हे सर्व केला गेला आहे. त्या संदर्भात ते तक्रार देखील करणार आहे. तुमची काय? प्रथमतः एक गोष्ट मी सांगू इच्छितो की आत्ताच आपण उल्लेख केलेला आहे की अशी काही तक्रार या ठिकाणी तहसीलदारांच्या विरोधात आपल्याला प्राप्त झालेली आहे पत्रकार महोदयांना. तर त्या तक्रारीच्या अनुषंगानं मला तपासणी करू द्या, नक्की त्यांची तक्रार काय आहे, त्या तक्रारीच्या अनुषंगानं नक्की वस्तुस्थिती काय आहे मी त्याची माहिती घेतो माझ्या संकलनाकडून, संबंधित कर्मचाऱ्यांकडून, आणि मग त्यावर मी निश्चित आपल्याला त्या ठिकाणी नक्की वस्तुस्थिती काय आहे त्याविषयी 100% माहिती आपल्याला देईल. धन्यवाद. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.